दैनिक भारत विचार, निर्भीड, अचूक, सत्य बातमी. नमस्कार. दैनिक भारताच्या न्यूज चॅनलमध्ये मी संपदा दत्त हजारे आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत करत आहे. आज मी आलो आहे बालगंधर्व रंगमंदिर या ठिकाणी. बालगंधर्व रंगमंदिरमध्ये पुन्हा गेस्ट हाऊस आणि सूर्यकांत मांढरे कलाकार, ज्येष्ठ कलाकार आपल्या मराठी चित्रपटसृष्टीतले, त्यांचा जन्मशताब्दी सोहळा या ठिकाणी संपन्न झाला. या ठिकाणी भरपूर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याच कार्यक्रमाच्या अनुषंगाने सूर्यकांत मांढरे जे ज्येष्ठ कलाकार आहेत त्यांचे आपल्याला चिरंजीव लाभलेले आहेत, त्यांच्याशी आपण वार्तालाप करणार आहोत. सर नमस्कार, आपलं खूप खूप स्वागत आहे. आजच्या कार्यक्रमाच्या विषयी आपल्याला आम्हाला थोडक्यात सांगा. प्रेक्षकांचं जे वडिलांच्या मनात प्रेक्षकांनी घर केलं आहे त्याबद्दल प्रेक्षकांचे मी मनपूर्वक आभार मानतो. आणि एवढी प्रसिद्धी मराठी चित्रपटसृष्टीतल्या कलाकाराला मिळणं म्हणजे फार मोठी कला आहे. नाही सर, सूर्यकांत सरांची कीर्ती तर अजरामरच आहेच, पण त्यांनी जी आपल्याला मराठी चित्रपटसृष्टीला जी एक संस्कृती दिली आहे, एक त्यांनी त्यांच्या जे रांगडं व्यक्तिमत्व दिलेलं आहे, तसं व्यक्तिमत्व आता आपण कोणामध्ये पाहताय का? नाही, तसं व्यक्तिमत्व होणंच शक्य नाही. कोल्हापूरचा शिवाजीचा पुतळा आहे तो चंद्रकांत मांढरेंच्या मेजरमेंटवर केला आहे, आणि रायगडचा पुतळा आहे तो वडिलांच्या मेजरमेंटवर केला आहे. कोल्हापूरचा पुतळा पेंटर बाबूराव पेंटरनी केला, आणि रवींद्र मिस्त्रींनी वडिलांचा पुतळा रायगडवर केला. एक साहेबांची काय आठवण सांगता येईल आपल्याला? काय एक त्यांची या चित्रपटसृष्टीला काय त्यांनी असं योगदान दिलं आहे, त्यांनी त्यांच्या या आम्हाला आठवणीचा थोडासा एक झलक सांगाल? त्यांच्या इच्छेप्रमाणे मी परवा चित्रनगरी मुंबई नाही कोल्हापूर मराठी चित्रपट संस्थेला 3 लाख रुपये दिलेले आहेत. तसंच त्यांच्या इच्छेप्रमाणे आमच्या समाजासाठी नामदेव शिंपी समाज त्यांना 3 लाख रुपये दिलेले आहेत. खरं आत्तापर्यंत चित्रपट महामंडळानं त्याची दखल घेतलेली नाही, हीच जरा उणी वाटते. बरं. खूप छान सर, आपण खूप छान संवाद साधलात. तर मलाच आता दुसरा प्रश्न साहेबांना घ्यायचा आहे. आपल्यासोबत आहेत शिल्पकार सुरेशजी राऊत साहेब. त्यांनी आपले जे ज्येष्ठ कलाकार आहेत सूर्यकांत सर, त्यांचं शिल्प साकारायला आलं, जिवंत शिल्प साकारायला आहे. तर सर आम्हाला सांगा, सुरेश राऊत साहेब, किती वेळ लागला या शिल्प साकारायला करायला? हे शिल्पकारासाठी साधारण 1-1.5 तास लागलेला आहे. पण सूर्यकांत मांढरे आहेत, त्यांचे आणि माझे संबंध खूप जुने आहेत. ज्यावेळेस आहे ना, ज्यावेळेस शनिवारमध्ये स्वामी नाटक होतं आणि तिथं शिल्पकार होतं थेऊरच्या गणपतीचं, त्यावेळेस मला चार होतं सर पोद्दारे सांगितलं की 10 बाय 10चा गणपती आपल्याला करायचा आहे. आणि मग त्यावेळेस सूर्यकांत मांढरे, कारण का चार होतं सर पोद्दारांचं हॉटेल रस्त्याकडे होतं, आणि तिथं सूर्यकांत मांढरे मराठी ॲक्टर तिथं सगळे यायचे, आणि मग सूर्यकांत मांढरे नेहमी माझ्याकडे यायचे, आणि ते मी तिथंच कारखान्यासमोर असल्यामुळं त्यांची आमच्या गप्पा, आणि नंतर मग ते पुन्हा गेस्ट हाऊसमध्ये काय स्टॅच्यू करायचे. मग मला बोलून घ्यायचे की हे सुरेश आहे, जरा बघ कसं काय वाटतं कसं. मग आम्ही, आणि त्याच्यामुळं पुन्हा गेस्ट हाऊसचे आणि माझे संबंध खूप जुने, त्यांचे चारूच होतात सर पोद्दार. आणि त्यानंतर आत्ता किशोर सर पोद्दार आहेत, आणि ते पण आता त्यांच्या पावला ठेवून ते कार्यक्रम घेतात, खूप छान करतात. आणि आत्ता सर्वात महत्त्वाचं भाग्य माझं असं की एवढे मोठे कलाकार, ते नुसते कलाकार नव्हते, ते शिल्पकार, चित्रकार,
पेंटिंग सर्व करायचं आहे आणि ॲक्टिंग आणि त्यांचे चिरंजीव माझ्यासमोर इथे या ठिकाणी आहे. तर सगळ्यात मोठं भाग्य आयुष्यात मी काय कमवलं असलं तर हे कमवलं साहेबांच्या बाहेर पडतो. हां, आज जे काय आज आपल्याकडे जे काय एक्स्ट्रा किती असो लाख करोड रुपये त्याचं काही नाही, पण जे आशीर्वाद आहेत ना, आशीर्वाद सगळ्यात महत्त्वाचे. आणि हे जे काय बनवलं मी त्यांच्या आशीर्वाद आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादावर बनलेलं आहे. आणि असंच तुम्ही मला सहकार्य केल्याबद्दल मी सगळ्यांचा आभारी आहे. मी थांबवतो सर. मला एक शेवटचा प्रश्न सांगायचा आहे तुम्हाला घ्यायचा आहे. असे शिल्प घडवता आपलं आता सर आपण खूप कीर्तिवान आहात सर. तर मला आपल्याला असा प्रश्न घ्यायचा आहे की येणाऱ्या पिढीला आपण काय संदेश द्याला, या क्षेत्रामध्ये येणाऱ्या पिढीला? आता येणाऱ्या पिढीसाठी खूप सुविधा आहेत. आमच्या वेळेस ते मोबाईलवर काय प्रकार नव्हतं. आम्हाला जर काय घोडा करायचं असेल तर घोड्या मागं जायला लागायचं, हरण करायचं तर हरणं बघायला जायचं, मोर करायचं तर मोर का फोटोवर काही मिळत नव्हते. आज तुम्हाला मोबाईलवर इतकं सुविधा आहेत. पण आजचे कलाकार मग काय कलाकार चांगले काम करतात, पण ते जिद्द त्यांच्यात कमी पडते आणि प्रयत्न थोडं मला तर कमी पडतात. किंवा कलाकार चांगले आहेत आणि त्यांना सुविधा आहेत एवढं सर्व असून ते क्वालिटीचं काम करू शकत नाही. का करू शकत नाही की त्यांचं ते एवढे डेअरिंग चिकाटी देत नाही. आणि त्यांनी जर केली चिकाटी तर ते खूप मोठे कलाकार होतील. असेच कलाकार होत अशी माझी परमेश्वराकडे इच्छा आहे. सर आपल्याला काय सांगायचं का? नाही, मला काय आत्ता बोलायचं नाही. नाही, एक सर आता मला एक शेवटचा प्रश्न घेतो तुम्हाला मी की युवा पिढीला आपण येणाऱ्या ज्या कलाकारांना आपण काय संदेश द्याल? काय त्यांना बाकीच्या गोष्टीपासून लांब राहिलं पाहिजे. ठीक आहे. खूप खूप धन्यवाद सर. आपण खूप छान संवाद साधला. शिल्पकार सुरेश राऊत यांनी संवाद साधला आपल्यासोबत. एक मिनटं, मी सरांना काय बोलायचं आहे. आत्ता महांड साहेबांचे चिरंजीव आहेत, त्यांनी जो विषय सांगितलेला खूप महत्त्वाचा आहे. कुठल्याही कलाकाराला जर मोठं असेल त्यांनी व्यसनापासून लांब राहिले पाहिजे. तुम्ही व्यसन करण्याबद्दल नाही, पण काय कलाकार इतकं पैसे आल्यानंतर इतके त्याचा हे करतात आणि त्यात ते डुबून जातात आणि शेवटी म्हणतात की आम्ही काय केलं. तसं नाही आहे. तुम्ही चिकाटी ठेवा आणि व्यसनच्या पर्यंत ठेवा, त्यात बुडू नका. तर तुमचं अगदी चांगलं होईल. चांगलं काम करा तुम्ही. आत्ताही तुम्ही काम चांगलं करताय, पण आणखी खूप चांगलं करा. चिकाटी राहा, प्रयत्न करा. सक्सेस होता झाल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद सर. आपल्या दोघांचेही आभार सर. आपण आमच्या चॅनलवर खूप छान संवाद साधलेला आहात. तर मी आज बालगंधर्व या ठिकाणी आलेलो होतो. खूप छान आपल्याला जे सूर्यजी राऊत लाभले शिल्पकार, सूर्यकांत आपले जे ज्येष्ठ कलाकार आहेत सूर्यकांत मांढरे त्यांचे चिरंजीव आपल्यासोबत होते. दोघांनी चांगला संवाद साधलेला आहे. मी याच आशेसह सांगतो की बालगंधर्व रंग मंदिरामध्ये खूप आज चांगला कार्यक्रम झालेला आहे. अशाच कार्यक्रमाला आपण उजाळा देत राहू. कॅमेरामॅन निलेश संपादक दत्त हजारे. धन्यवाद. थँक्यू.